देव आतापर्यंत कोणी देव आतापर्यंत कोणी पाहिला नाही. आतापर्यंत देव कुणाला बोला बोला आतापर्यंत देव कुणाला दिसला नाही. आतापर्यंत देव कोणी पाहिलाही नाही. आतापर्यंत देव कुणाला दिसलाही नाही. मग जगात देव नाही का? जरा ताण दिला तरच कळेल जगात जगाव देव नाही का? आहे. पण तुम्हाला आणि मला तो दिसला का नाही, पाहिला का नाही? त्याचं उत्तर आहे. उत्तर नीट आहे का? उसात साखर आहे, दुधात लोणी आहे, फुलात सुगंध आहे. फुलात सुगंध आहे, लाकडात अग्नी आहे. उसात साखर आहे, दुधात लोणी आहे, फुलात सुगंध आहे, पण घेतला तर आहे. लाकडात अग्नी आहे, पण घर्षण केलं तर आहे. उसात साखर आहे, पण प्रक्रिया केली तर आहे. दुधात लोणी आहे, पण क्रिया केली तर आहे. जगात देव आहे, पण संतांची नाईवडिलांची सेवा केली तर आहे. गंध लावून देव मिळतो का? 16 गंध अंगाला देव मिळतो? इंडा बायका बरोबर सोडून बोंबलत देव मिळतो? करा उपवास आणि मरा. महिना उपाशी काही वार करेल ना. महिना श्रावण यांच्या बापाने केले होते. आणि लपडे सगळे चालू. लपडे जे आहे काही नाही. कोणी सांगितलं तुम्हाला? तो मोबाईल बंद करा निवांत. कोणी सांगितलं तुम्हाला? एक वाक्य सांगा. चांगलं वागा हाच देव आहे. तुम्हाला कोणी सांगितलं देव सांग? प्रश्न इतका अवघड आहे. देव पाहायचा नाहीये, देव दाखवायचा नाहीये. देव अनुभवाचा विषय. देव हा अनुभव आहे. देव हा अनुभव आहे. तुम्ही आतापर्यंत अभंग म्हणले किती, कीर्तनाला टाळ घेऊन उभे राहिले किती, टाळाच्या दोऱ्या तोडल्या किती, टाळ फोडले किती, अंगाला गंध चोळला किती, तुम्हाला किती वेळा पांडुरंग भेटला एवढं सांगा. एकदाही नाही. एकदाही नाही तुम्हाला तो एकदाही नाही ना टाळ चोपदार तुम्हाला नाही. आता तुम्हाला 2च मिनिटात इथं देव दाखवतो. सावधरावर का चोपदार खोले सगळे सगळं बसलेले सगळी माणसं. 40 वर्ष तुम्ही टाळ तोडले, दोऱ्या तोडल्या, माळा बदलावल्या, गंध अंगाला सोडला. तुम्हाला देव खरं बोला. आपल्याला बाहेरचे देव बरं का, तुम्हाला खरं सांगतो. तरी तुम्हाला देव मिळाला नाही ना. आता तुम्ही फक्त 2च मिनिटात हा हात आहे ना, हात तुझा हात आहे तुम्हाला, फक्त असा करा. मी 2च वाव्या मानतो, तुमच्या अंगाला काटा नाही आला, मग बोला. आणि हाच देव आहे. तुम्ही मनापासून कधी भजनाच केलं नाही. तुम्ही फक्त लोकांनी मानावं म्हणूनच पाखवा जोडले. तुम्ही कधी अंदाज नाही केला. ओवी शांत म्हणा तुम्ही माझ्या मागे सगळे. तुम्हाला 1 मिनिटात जर नाही तुमच्या शरीराला काटा आला आणि कंठ दाटीत आला, मग बोला. इथे दाखवतो तुम्हाला. इथं सगळ्यांनी म्हणायचं फक्त शांत. पहा किती साक्षात अनुभव आहे. आता विश्वात्मके देवे येणे वाघ यज्ञ तोषो निमज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर मरती वाढो. भूता परस्पर जडो मैत्र जीवांचे दुरितांशी तिमिर जा. विश्व स्वधर्म सूर्य पाव जो जेवांशील तो तेला प्राणी जा. दाटून आला का नाही कंठ? दबाड बोलू नका. आला का नाही? थोडा शरीरावर रोम जागे झाले का नाही? जा. तुम्ही खरं का बोलत नाही म्हणायचं? अरे आयुष्यभर तर लबाडच केलं, निदान कीर्तनात तर खरं बोला. असं काही झालं का नाही? काहीच झालं नसेल तर तुम्ही मेले समजायचे. खरं बोला. झाले का नाही? मग ओवी आहे. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी नेले. मयेत माझे जीवरले पायी कपन. माऊलीचे तुकोबारायचे अभंग फक्त मोकळ्या मनाने शांत म्हणा, आतून भाव प्रकट झाल्याशिवाय. हा तुम्हाला इथं आलेला अनुभव आहे का? शांत म्हणा. आणि काय झाली गंमत?
आत्ताची माणसं पैसा आहे, पैशाचा विषय सोडून द्या. गरिबी बिरिबी हे सगळे लबाड आहेत. आता हे राजकारणी लोक म्हणते आम्हाला लोकांची गरिबी दूर करायची. गरीब जन्माला जे येईल नाही तर दूर करता कोणची? मला कोण गरीब आहे महाराष्ट्रात तेवढं सांगा बरं. का बा हा माणूस गरीब आहे. आता कीर्तनात एवढे लोक बसले, यात कोण गरीब आहे? फक्त त्यांना बोटवर करायचं. त्याला मी 10 मिनिटात तिथं श्रीमंत करतो. मला हलून सुद्धा देऊ नको. तुला लगेच 5-50 एकर जमीन 200 रुपयाची 200 तोळे सोनं लगेच देतो. कोण गरीब आहे? गरीबा इतकी दारू कोणीच पित नाही. आणि तेच निघाले नेमकी. गरीबा इतकी दारू कोणीच पित नाही. गरीब करेक्ट. हे गरिबांनाच कबूल केलं. गरिबा इतकी बसू दे. गरिबा इतकी दारू कोणीच पित नाही. आणि गरिबा इतके भारी मोबाईल कोणालाच नाही. आणि गरिबा इतकी पोलीस स्टेशनला गर्दीच कोणची नाही. गावठी भाषा सांगू का, गरिबा इतका किडाच कोणाला नाही. कोण गरीब आहे? अरे सगळं आहे तुमच्याकडं. सगळं आहे. बसलेली सगळी माणसं ध्यानात ठेवा. स्टेजवरची खालची भजने बिजने सगळे. फक्त आयुष्यात 2 गोष्टी तुम्ही हरवल्यात तुमच्या 2 गोष्टी. एक समाधान आणि 2 आनंद. गमवून बसलात तुम्ही समाधान गमवून. सगळं आहे तुमच्याकडं, फक्त समाधान गेलंय. आणि पाया पडून सांगतो तुम्हाला, समाधान जर असलं तर गरीबातला गरीब मुलगा एकटा मोठा होऊ शकतो. हे त्याचं उदाहरण. दीपक थोरात हे नाव एकेकाळी सगळ्या लोकांना अतिशय गरीब कुटुंबातला माणूस हे होतं. आज अख्खा गाव ज्यांच्यावर मुलासारखं प्रेम करत आहे. हा झटका कशात आहे? कोणताही माणूस मोठा व्हायला 4 गोष्टी लागतात. एक ध्यानात ठेवा. इकडे लक्ष द्या. माणूस मोठा व्हायला 4 गोष्टी लागतात. 1 कष्ट, 2 प्रयत्न, 3 प्रारब्ध आणि 4 आई वडिलांचा संतांचा आशीर्वाद. माणूस मोठा होऊ शकत नाही. पहिली गोष्ट कष्ट करायची तयारी पाहिजे. बोला तुमचं काय मत आहे? पकवान शिकायचं ना, प्रॅक्टिस करा. काय पकवान शिकायचं ना, प्रॅक्टिस करा. राहू दे रे ते. ना कीर्तनही कळत नाही का काय? बस तुम्ही खाली. ते बसून हा इकडे बस ते बसतील. लिंक पा कसे. कष्ट करा. बोला याच्यावर तुमचं काय मत आहे? जो माणूस कष्टाची लाज धरील तो आयुष्यात 2 टाइम पोटभर खाणार नाही. जो पाटील म्हणून जगल त्याला झोपाया जागा राहणार नाही. तुम्ही बारीक निरीक्षण करा. कोणताही माणूस मोठा व्हायला 4 गोष्टी लागतात. 1 कष्ट, मान्य आहे का बोला? 2 प्रयत्न. 2 गोष्टी घडतील. यश येईल अथवा येणार नाही. बघा यदा कदाचित तुम्ही पास व्हाल नाही तर नापास व्हाल. सुख येईल नाही तर बोला सुख येईल नाही तर दुःख येईल. पण एक होईल, तुमचे कष्ट कधी वाया जाणार नाही. कष्ट करीत राहा. 31 वर्ष डांबरीवर आहेत आम्ही. 31 वर्ष रात्रंदिवस खाणं डांबरीवर, झोपणं डांबरीवर, राहणं डांबरीवर, एखाद्याची जाणं सुद्धा डांबरीवर. कष्ट करीत राहा. परत नीट आहे का? सगळं जाईल. 1 कष्ट पाहिजे, 2 प्रयत्न पाहिजे आणि 3 प्रारब्ध पाहिजे आणि 4 आई वडिलांच्या संतांचा आशीर्वाद पाहिजे. या 4ही गोष्टी ह्या पठ्याकडे आल्या म्हणून ही दिवस आहे. एखाद्या पैसाला येत हे बा. कोट्याधीशही जिवंत आहे, आऊत हाकणाराही जिवंत आहे आणि फुटपाथवर भीक मागणाराही जिवंत आहे आणि तिघांनाही शिकवणारा भगवंत आहे. हे ध्यानात ठेवा. महालातल्यालाही देव जिवंत असतोय, बंगल्यातल्यालाही देव जिवंत असतोय आणि फुटपाथवर बाटल्या विकून पोट भरणाऱ्यालाही देव. माणसं जिवंत किती आहेत याला किंमत नाही, कष्टानं जिवंत किती आहेत याला किंमत. क्षणोक्षणी सांभाळीता साक्षी होता पुल्या, साक्षी होता पुल्या, साक्षी होता पुल्या. गेलं आणि पाया पडून सांगतो उत्तर बारीक आहे का? सगळ्या लोकांकडे पण 2 गोष्टी नाहीत. कबूल व्हा. समाधान आणि आनंद. समाधान राहिलं नाही लोकांना. नुसती हाव सुटली हाव.
तुम्ही सगळा अभ्यास करा. मिलिटरी 15 वर्षाच्या पुढे ठेवत नाही. भाऊ तुझी बुद्धी कमी झाली, तू आता ही रायफल ठेव इथं, पीटी घे. 58 वर्षाच्या पुढे नोकरी ठेवत नाही. तू उरफाटा पेन धरायला लागला, तुझं मेंदू कमी झाला. तू आता लोक म्हणतात तो सेवानिवृत्त झाला. निवृत्त नाही झाला, काढून दिला. आणि आता तुम्ही अपाचा राहिला नाही. पण तुम्ही अभ्यास करा. नोकरीतून निवृत्त होता येतं. इकडं राजकारणी माणसं कधीच निवृत्त होत नाही. मराय जरी लागली निवृत्त होत नाही. मग ते थांबत नाही कधी, ते स्वतः कधीच थांबणार नाही. त्याला लोक थांबत्या. लोकच म्हणते आता तुमचा कटाळा आलाय, तुम्ही अभ्यास करा. लय मार्मिक मुद्दे आहेत. सगळं गेलंय, समाधान नाही. कुठे समाधान? आणि पाया पडून जगतो आयुष्यात, काहीच नसू द्या, समाधान असू द्या. जीवन फार थोडं आहे, फार थोडं आहे. उद्याचा दिवस आपल्यासाठी उगवेल याची गॅरंटी नाही आहे. भांडण मारामाऱ्या करण्यात मजा काय आहे? वाईट वागण्यात काय मजा आहे? किती दिवस राहायचं आहे? आणि का मारामाऱ्या करायचा? का हाही प्रश्न आहे. का भांडण? का मारामारी? का? किती दिवस राहायचंय तुम्हाला? आयुष्यामध्ये कधी समाधानी राहिले नाही, तरी जेवताना तरी समाधानी राहा. आज पाया पडून सांगतो, हे पोटासाठी करायचं आहे. याला 2 वाट्या भात लागतोय, 1 वाटी भात लागतोय आणि 2 चपात्या लागतात. आज अक्षरशः तुम्हाला सांगतो, एकही माणूस समाधानी नाही. उलट सांगतो तुम्हाला, सगळं नसू द्या, फक्त समाधान असू द्या, तुम्हाला सगळं मिळेल. याच्यावर तुमचं काय मत आहे? हे इंद्रिकचं कीर्तन आहे. हे काल खरं, आज खरं, उद्या खरं. 31 वर्ष माझे लोकांच्या शिव्या खाण्यात गेले. थोड्या करता कशाला बंद करायच्या म्हणून लावून धरल्या. असा माणूस नाही राहिला का त्याला मला घोडा लावला नाही. आणि आयुष्यात माझे 2च गुण आहे. मी फक्त खरं बोलतो आणि मला कोणाची लाल करायचं जमलं नाही. म्हणून मी सगळ्या महाराजांच्या मागं राहिलो. यान आपल्या बोकांडी बसा, हे आपलं बजेट नाही. ते तुमचं तुम्ही पहा. तुम्ही बोकांडाही दुसऱ्याचं पहा, तिकडे बोलता. आपल्याच्यानं जमणार नाही. आपल्या छत्रपतीचं रक्त आहे. नाही, ते जमणार नाही. हो, आपल्याला बुटाची पॉलिश करायची सवय, बुटं साठून जगायची सवय नाही. आणि आपल्याला सगळं विकायची सवय, पण स्वाभिमान विकायची सवय नाही. नाही. बारीक ऐका. पाया पडतो तुमच्या. समाधान गेलं की घालवलं? बोला. समाधान गेलं की घालवलं. आणि समाधान काय गेलं? कचकच घरात आली का समाधान गेलं. आणि आज बसलेले जेवढे माणसं स्टेजवरचे टाळकरी, पखवादे माझ्या सगळं बिगर भांडणाचं घरच नाही. नुसत्या कुद्या चालू आहे घरात, नुसत्या कुद्या. हा त्याच्यावर धावतो, तो त्याच्यावर. घर फक्त बांधल्यात. लव्ह मॅरेज करणाऱ्यांना भांडण व्हायचं काय काम? काही काम आहे का? लफडं केलं ना, भांडायचं काय काम? एखादी मुलगी पळून आली नवऱ्या सगळं, भांडायचं काय काम? तू क्रांती करून आली ना, तू काय अशी सहज आली का? तुझ्या बापाची चव घालवली, आईची चव घालवली, वाड्याची चव घालवली, गावाचा तमाशा केला. तुझ्या प्रिय करायला तुझ्या भावानं वाड्याला नेऊन 3 वेळा हाणलं, तुला एवढं वेळा पिसावलं. आणि त्याच दोघांची भांडणं जास्त आहे. आता म्हातारं आहे, 60, 80, 70, 80 ते झालेत. आता कशाला म्हातारीशी भांडायचं? काही जरा गुन्ह्या गोविंदानं कपाशीत बसावं, थोडं गप्पा हाणावा. ती धावत आहे पिसायला कुत्रे म्हणते. ती म्हातारी तर नुसती कचाकच धावत, येड्याचा माझा. आणि म्हातारी उलटी म्हणती, कॉलेजला असताना चांगलं दिसायचं म्हणून नादी लागले, त्याची फळं बघितली. म्हातारा म्हणला, शानपणा करू नको, मी काय तुझ्या मागं लागलो नव्हतो. तूच नवरी संघ कलवरी होऊन आली, नाही का पाहून हसली. तेव्हापासून माझी अशी अवस्था झाली. समाधान गेलं. बोला तुमचं काय मत आहे? आता एकच वाक्य सांगतो. आनंद आहे, समाधान कचकच आली का समाधान गेलं, आणि कचकच गेली. बोला समाधान. आजपासून फक्त घरात भांडणं कमी करा, लक्ष्मी तुमच्या घरात नांदेल. दुसरी गोष्ट, आनंद गेला. सरपंच ध्यानात ठेवा. ते सरपंच सभापती सगळे या गावचे. ग्रामपंचायती शेजारी सरपंचांना 2-4 महिन्यात 3 खोल्या काढाव्या लागतील, अशा सरळ हॉलमध्ये लोकांसाठी. 1 खोली प्रत्येक गावच्या सरपंचाला. मोबाईल वापरून येडे झालेल्यांसाठी 1 काढावं लागेल. गावात येडेवाणी करायला लागला का त्या खोलीत नेऊन घालायचं. पुढे मग हॅलो 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 हॅलो. खरं का खोटं? आता पहा, निम कीर्तन झालं नाही, 7-8 जण बाजूला जाऊन बोलून आली. हे पहिले तर असे विचित्र असतात. बाबाला वर नादी लावतात, धोत्रात मोबाईल ठेवतात.
बाबावर रामायण सांगतो ना खाली बुंग ऐकतोय का आपल्याला वाटतंय धार्मिक आहे काय ते धार्मिक अजून 5 वर्ष लागणार नाही 2-4 महिन्यात ही गंमत करावं लागेल खरं का खोटं मला आता जर डॉक्टरांना नाही तर दीपक थोरातांनी आणि यातले निमे जर चेक केले ना 20 येडे निघतील याच्यात त्या खांबापाशी येडे लगेच सापडा उचला ते जाऊ द्या खोली नाही येडे आणि कशी माहिती का ते कशी येडे निघतील माहिती का एनो 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 खरं का खोटे बोला दुसरी खोली ही पहिली खोली झाली या खोलीत कोण कोण आहे सगळे हॅलो हाके हॅलो त्या खोलीत दुसरी एक खोली काढावं लागेल त्या खोलीत एक इंजेक्शन आणायचं मशीनला जोडून आणि त्या मशीनमध्ये आनंदाचं इंजेक्शन मारायचं लोकांना आनंदच राहिला नाही आनंद नाही मग सकाळी म्हातारा चहा झाला का टुसून आणायचा मग दिवसभर मग म्हातारी टुसून आणायची दोघांचं इंजेक्शन उतारलं का खरं का खोटे बोला आनंद राहिला नाही हो आनंद राहिला नाही दुसरी खोली आणि तिसऱ्या खोलीत एक मशीन ठेवायचं आणि सकाळी माणूस घालायचा आणि 10 मिनिटं आत ठेवायचा आणि तो हसून आणायचा हसूत राहिलं नाही त्याला आता माझ्यासमोर बसलेली माणसं कबूल व्हा 6 महिन्यातून आज असलेत तुम्ही हसत नाही लोक दरिद्री लोक झाली दरिद्री पहा एक तरी आनंदी आहे का माझ्या पुढे बसलेत पहा जसं काही मला कावळा शिवायचं म्हणजे मोकळे आनंदच राहिला रे मला लोक आणि याचं कारण आहे भजन कमी झालं का आनंद कमी झालाच पहिली गोष्ट समाधान गेलं कचकच गेली आली का समाधान गेलं आणि कचकच आली का समाधान गेलं आणि कचकच गेली का समाधान आलं आणि दुसरी गोष्ट आनंद गेला पाया पडतो तुमच्या या माणसाला जीवनात आनंद कमावणं हे आनंद राहायचं किती तर कष्ट करा ना काय बापात पेले का बघा 48% जर तो मेडिकलला ॲडमिशन मागवतोय म्हणजे तुझ्या बापाला तरी भ्यायचं आहे का 58% मेडिकलला एक बाप भेटला मला त्याला 58% मला आपलं पोरगं मेडिकलला घालायचं आहे मी म्हणलं ते 8ला घालून दे कशाला येड्यावणी करतो ते 58वाला घेऊन करायचं का कॉलेज बिघडल हे तर येडच आहे तुम्हाला पण माझी तीव्र इच्छा आहे कोठ्यातून घातलं त्यानं 32 लाख रुपयाला डॉक्टर घातलं ते 32 लाख रुपये भरले कशाला घातलं मेडिकलला त्याला मार्क किती होते 58 त्यानं किती मोठं हॉस्पिटल टाकलं जिवंत माणूस त्या दवाखान्यातून येईन का आज काय झालंय महाराज माना नाही तर नका मानू तुमचं काही म्हणणं असेल अजून विद्वान माणसांना समाजामध्ये किमती आहेत कुणी काही जरी बरळत असलं तर त्याला किंमत नाही विद्वान वकिलाला विद्वान डॉक्टरला गिराईक आहेच क्वालिटी आहे जिथं क्वालिटी आहे तिथे गिराईक आहे तुमची क्वालिटीच ढासळली तुम्हाला कोणी गिराईक आज बसलेल्या सगळ्या माणसांनी आनंद गमावून टाकला आज कुणाला घरात आनंद राहिला नाही कुणाला समाधान राहिलं नाही आणि समाधान जर या गोष्टी खऱ्या का खोट्या मला मी म्हणतो काहीच कमवू नका हो समाधान कमवा तरुण पोरं समाधान कमवा गारीगार विका कुल्फी विका पाव विका कष्ट करा रात्रंदिवस कष्ट करा पैसा मिळेलो पाव विका ना गारीगार विका ना कुल्फी विका ना अरे कट्टेवरचा बाप तुम्हाला कधीच उपाशी ठेवणार नाही तुम्ही कामच करायचं नाही म्हणजे कसं जमेले कसं कपाशिवंत तुरीवर संसार होतो का कपाशिवंत तुरीवर संसार होतो का शेतीवर कुणी श्रीमंत होतो का मी स्वतः शेतकरी आहे चांगला मी 1.5 वर्ष लॉकडाऊनमध्ये शेती करून पाहिली काही खरं नाही हेच खरं आहे पुरा काळा पडलो होतो या काळात रुपड्या मिळाला नाही हसण्यावरही नेऊ नका या बोलायच्या गोष्टीत नाही आज आपल्या पोरांना सवय लागल्यात महाराज फुकाट खाऊन बोंबलत हिंडायचं त्याचे हे परिणाम आहे कामच करायचं नाही मार्क पाडायचं नाही पोलीस मध्ये जायला व्यायाम करायचा नाही तब्येत कमायची नाही एखाद्या पोरीचा फोटो इंस्टाग्रामला ठेवायचा तिच्या भावना हाणला म्हणजे टेन्शन घ्यायचं लगेच 90 हाणायची 90 हाणली पैसे कमी भेटले का वापस जिकायची धंदाच झालाय आणि पैसे कमी पडले का बापाची इकायची बापाची इकली का भिकारी व्हायचं 10-5 नालायकांनी त्याला डोक्यावर घ्यायचं तूच खराय आखी इकायची फाशी घ्यायची मारायचं 500 मोकळे आणि जवळ फाशी येतोय तेव्हा लोकांनी म्हणायचं देव माणूस प्या लोक वापरून घेणार तुम्हाला लोकांना काय घेणार तुमचं लोकांना काय घेणार या समाजाला तुमचं काहीच घेणार नाही
तुमच्या अंगात जेवढी ताकद असेल तेवढी चांगलं वागायला वापरा. काय लोकांना तुमचं घेणं आहे? काही पोरं म्हणते ती पोरगी माझ्यावर प्रेम करते, तुझ्या मेंदूत पाणी झालं. तुम्हाला एक वाक्य आहे का ना, ज्याचे मित्र चांगले त्याचा संसार चांगला. हा माणूस जर नालायकांमध्ये बसला असता तर आज ही स्थिती असती का मला सांगा. तुम्ही बोला ना, बोला तुम्ही. हा पोरगा शेतमजुरी करणारा, काळ्या आईची सेवा करणारा मुलगा, काळ्या आईच्या सेवा करणारा मुलगा, फाटक्या लुगड्यात त्या आईच्या फुटी जन्माला आलेला मुलगा, गरीब घराण्यातला मुलगा एवढा मोठा होतो. हा जर गावात राहिला असता आणि नालायकात बसला असता, लयत लय एकदा ग्रामपंचायत सदस्य झाला असता. किती याला एकदा, पण ती बापाची एकूण झाला असता. कष्ट वाया जातात, कष्ट वाया जातात. आज तुम्ही अभ्यास करा. हे इंदुरीकरचं कीर्तन आहे, हे कधीच वाक्य याच्यातले खोटे नाही. अजून कष्टच करा ना तुम्ही. परत तेच वाक्य आहे का, समाधान मिळवा, मिळवा ना समाधान. आणि तुम्हाला मिळेल हो, पण तुम्ही कसंही वागायला लागले तर कसं समाधान मिळेल. आज माझ्या तुमच्या घरातून आनंद निघून गेला. गमावला रे आनंद, तुम्ही गमावला. हसायच्या गोष्टी राहिल्या नाही. 40% शाळेतले पोरं मोबाईलमधली रमी खेळून भिकारी झालेत, आनंद गेला. 10% लोक शेअर मार्केटमध्ये भिकारी झाले. तर 4 जण शेअर मार्केटमध्ये पैसे गेलेले माझ्या समोर बसले. नावासकट उभे करीन, नावासकट. तुमच्या बापाने पाहिलं होतं का नालायक हो, 2 रुपयाला 36 रुपये. खरं आहे का खोटं आहे बोला. जमिनी जातील. मी 31 वर्षापूर्वी तुम्हाला कीर्तनात बोंबलत होतो, मजूर गाडी येईन आला. मी बोंबलत होतो मजूर बागायतदाराला याच्याने पैसे देऊन दिले. मी बोंबलत होतो मजूर बागायतदाराची खरेदी घेऊन घेतली. मी बोंबलत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवायला लागेल, वेळ आली. मी बोंबलत होतो हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले, जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहे. मी बोंबलत होतो तुम्हाला कमी बुद्धीचे माणसं गावकारवारी होतील, झाले हो. आणि मी बोंबलत होतो पुरी पळून जातील, गेल्या. आणि मी बोंबलत होतो पैसे देऊन बायको मिळणार नाही. आखी दुनिया मला येडा म्हणत होती. मी येडा आहे पण इतका खरं बोलतो म्हणल्यावर येडाच आहे. खरं आहे का खोटं आहे बोला. आणि आता सांगून टाकतो तुम्हाला या बालिकेच्या, आता ह्या मुलीच्या वाढदिवसाला इंदुरीकरचं कीर्तन ठेवलंय म्हणजे तिला 100 वर्ष ब्याव नाही. आणि आताही पुरीच्या वाढदिवसाला सांगून टाकतो मोबाईल बंद करे. 5 वर्षात 5 गोष्टी घडणार. बंद करते मोबाईल. 1, 5 वर्षांनी जमीन राहणार नाही. बोला तुमचं काय मत आहे. संपली जमीन. तुमच्या गावात एकाही माणसाला वायला नाही गेलो 30 एकर जमीन नाही. जमीनच कुठे. घरं एकत्र राहत नाही. कौलाच्या घरात कोणी राहत नाही. स्लॅब. कौलाच्या घरात राहणाऱ्या नवरदेवाला लोक मुलगी सुद्धा देत नाही. काही लोकांना पोराचं लगीन करायचं म्हणून स्लॅब टाकायची पाळी आली. इथं 6 जणांनी टाकला स्लॅब आणि लगीन मोडलं. स्लॅबही वाळला. आणि कौलाच्या घरात पोरगीची बाप द्यायला तयार आहे. त्याचं काही नाही. ही नको बाई, माझ्या गुड्डीला बंगला पाहिजे. बंगला तू कशाला आलती का? ए कशाला आलती तू? तुला आठवतं का? तू नवरी झाली तर बैलगाडी चालती. बैल बसला घाटात 2 याला. सगळे घर वाहिले निघाला. सगळ्या लोकांना स्लॅबचं घर लागतंय. सायकल कोणी वापरत नाही, मोटरसायकल कोणी वापरत नाही. 4 चाकी बंगला गाडी एवढीच जमीन आपल्याला जमीन नाही. खरं का खोटं बोला. 5 वर्षांनी डोंगर राहणार नाही. डोंगर संपले. कवाय जा खट 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 खुट 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 खट 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 खट. आमुषा नाही, पौर्णिमा नाही. खड 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 खुट 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 खुट. लगेच तो एक खेकडा. खरं का खोटं बोला. जमीन नाही, डोंगर नाही, बायको तर कधीच नाही. तो विषय सोडा. नोकरी नाही. नोकरी अशी जर जिद्दी असली, रात्रंदिवस कष्ट करणारे असले तरच, नाही तर नोकरी नाही. नोकरी का 20 लाख भरा 3,000 पगार घ्या. काय नोकरी करा. अशी 6 जण इथे नोकरी करणारी. पगारात भागत आहे तुमच्या. ऐ करता कशाला. इथं 11ला बाई कामाला येते, 5ला जाते. 5 वर्ष झाली बाटलीतलं पाणी पिती 4चं. असं जगलं पाहिजे. शिवाय गाडी आणायला जाते दारात. बाई ये थांब उभा राय येते. हो 5 वाजले बंद. 2च खुर्पी आणायची. उद्या पाहू. मालक म्हणला हात उचलाय बाई तू पाणी तू. हो आत्ता शिकता 4 द्यावा लागतोय. अजून 2 वर्षाने शेतकऱ्याला मजुरावाला वावरात, कपाशीच्या वावरात गॅसची टाकी न्यायची.
आणि गरम भजे काढू द्यायचे. बाई बटाट्याचे 2 घे, कांद्याचे 2 घे, पण तेवढा 1.5 किलो कापूसच. शेतकऱ्याच्या घरात काम करायला कोणी राहिलं नाही. बाप झाला कार्यकर्ता, पोऱ्या झाला युवक कार्यकर्ता, आणि बायको झाली बचत गटाचा अध्यक्ष. अख्ख्या वावरात गावात, आणि बाप नुसता बांधावर. काय गवत आहे मग येळा घे का कवर लग्न मोडी तू लोकांच्या गावात. त्याचं बिनमिशीचं शिंगरू. शेतीला नियोजन नाही. या गवताला उपाय काय? बाप विचारतो त्याला. ती पोरग म्हणतो विकल्याशिवाय पर्याय. महिला संघटन कौशल्य भाषण करते, संपलं. धंदा राहणार नाही. 10 वर्षापूर्वी समृद्धीच्या अगोदर तुमच्या गावात यायला काही ठिकाणी लोक घाबरत होती. आता तुमच्याकडे समृद्धी सोडून यायला 3 किलोमीटरमध्ये 3 पंप, 6 धाबे, 9 बार आणि 113 टपऱ्या आहेत. मी थांबून राहतो, मोजून या. म्हणजे 5 वर्षाने धंदा राहणार नाही. 5 वर्षाने एकच माणूस जगणार, रात्रंदिवस कष्ट करणारा, निर्व्यसनी राहणारा, आई वडिलांची सेवा करणारा आणि काळ्या आईची सेवा करणारा. तो कधीच उपाशी मारणार नाही. तुमचं काय मत आहे? पण जो पाटील म्हणून जगल त्याचा कार्यक्रम झाला. मग आनंद का गेला? इथे आपण आपल्याला 2च शब्द शिकायचे त्या कीर्तनात, समाधान आणि आनंद. समाधान का गेलं? कचकच घरात आली. आणि आनंद का गेला? ऐका दादा, वर ऐका दादा, ऐका दादा, वर ऐका दादा, 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 एखाद्या माणसाला जर साप चावला तो माणूस मरेल. पण एखाद्या माणसाला जर मी नावाच्या सापाने विळखा मारला तर तो मरणार तर नाहीच, मरेल पण त्याचा विळखा सुटणार नाही. आणि आज सगळे बसल्या माणसांचा आनंद गेला, कारण त्याला मी नावाच्या सापाने विळखा मारलाय. मी नसलो तो कोण वाजवी, मी नसलो तो चाल कोण म्हणेल. मी महाराज आहे, तू चक्रम आहे. तुला कोणी सांगितलं रे तू महाराज आहे? अरे तू पांडुरंगाचा निरोप पोचवणारा घडी आहे. कोणी सांगितलं तुला तू कीर्तनकार आहे? कोणी सांगितलं तुला तू भागवतकार आहे? कोणी सांगितलं तुला तू रामायणकार आहे? तुझा तू म्हणतोय रामायणकार आहे, तुला देवाने गडी ठेवलंय, त्याच्या नावाचा प्रचार कर. काही लोक म्हणतात मी ग्रामपंचायत सदस्य आहे. अख्ख्या गावात याला माणूस एवढाच आहे. कोणी सांगितलं तुला तू सदस्य आहे? तुला सदस्य व्हायला 13 लाख रुपये लागले. तू सदस्य नाही, तुझा गेम केलाय गावाने 13 लाखाला. तो कधी सप्त्याला 100 दिले नाही आलाय का? कोण आहे तू? माझ्यामुळे तुमचा संसार झाला. मी म्हणून राहिले नाही तर दुसरी राहिली नसती, त्यानं तिसरी केली असती. त्याला काय, तो गडी आहे. माझा पाय लागला, तुझा पाय तसाच आहे. तुझा पाय तुझ्या बापाच्या घरून येतानाच 20 गुंठे इकून आला. इकडं काय धोर काढा त्याचा? मी. आणि आज सगळ्या माणसांना मी नावाच्या सापाने विळखा मारला. वाटलं झालं. तुमचं काय मत आहे बोला? एक मी नावाच्या सापाने विळखा मार. आता नुसतं एखाद्याला म्हणलं टाळ नीट वाजव, हा टाळ, तुम्ही कीर्तन गेला उडत मरा काठी. तुम्ही मेलं तरी भजन येणार नाही तुम्हाला. आता उलट ऐका, मी नावाचा साप चावला आणि साधकाला विळखा मारला का आनंद गेला. या वाक्याशी तुम्ही सहमत आहात का बोला? दुसरं वाक्य आहे विंचू आहे. विंचू 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 एवढाच गडी आहे, पण चालण्यात इतका फुगीर आहे, कधी खाली पाहून चालत नाही.
विंचू येतो. पण तोच विंचू जर एखाद्याला चावला तर मान वर करीत नाही, खाली टाकतो नांगी. नांगी वर करून चालत नाही तो, त्याला लाज वाटते मी चावलंय. आता उत्तर ऐका, एखाद्या माणसाला जर अहंकार नावाचा विंचू चावला तर तो एकटा मरत नाही, पण खानदान घेऊन मेल्याशिवाय राहत नाही. एकटा मरत नाही तो खानदान. अहंकार झाला का कार्यक्रम संपला. तुमचं काय मत आहे? आणि ह्या दोन गोष्टीमुळे तुमच्या जीवनातला आनंद गेलाय, माझ्या जीवनातला आनंद गेलाय. काय कमावलं काय आपण? गाड्या, बंगले. महिला म्हणलं ज्या माणसाचा मुलं चांगली आहेत, आज दीपक थोरात मोठा नाही आहे, त्याला दूध पाजणारी आई मोठी आहे, त्याला गरिबीमध्ये सांभाळ करणारा बाप मोठा आहे. आज काळ्या आईच्या मला तुम्ही सर्व्हिसवाल्यांचा जर अभ्यास केला सभापती साहेब तर भांडे घासणारीचा मुलगा शी आहे, मेंढ्या वळणारचा पोरगा पिया आहे, बाप मेंढ्या वळते पोरगा पिया आहे, आई काळ्या आईची सेवा करते, मुलगा शी आहे. कशामुळे माहिती का? कष्ट करून. पोरं वाया घालून कोणाला जमलं नाही. महिला मंडळी ह्या 4-5 वर्षात असा प्रॉब्लेम झाला, तुम्हाला अहंकार झालाय. अहंकार, मीच घर चालवते, माझ्यामुळं सगळं जिवंत आहे, माझ्यामुळे त्यांना भाकरी मिळाल्या, आणि त्याच्यापायी तुम्ही घरांचं वाटोळं करून टाकलं. मला पाया पडून सांगतो महिला मंडळ, तुम्ही नवऱ्याच्या पाया पडा, ह्या मताचा मी नाही. तुम्ही पडू शकत नाही हे मला माहिती आहे, आणि त्याच्या अपेक्षा नाही तुम्ही पडावा. त्याची अपेक्षा आहे फक्त तुम्ही माझ्या घरात राहा. त्याला काहीच अपेक्षा राहिल्या नाही, शिल्लक संपल्या त्याच्या अपेक्षा. त्याला जो पश्चाताप व्हायचा तो झाला. यातले निम्मे लोक कीर्तन संपल्यावर घरी जाण्याच्या मूडमध्ये नाही, इतके टेन्शन मध्ये. आणि बायकांनी काही झालं का एकच ठरवलंय सध्या, मला राहायचं नाही. कोणच्याही घरात गेलं का तोच तमाशा, माझी कॅपॅसिटी संपली, मला राहायचं नाही, माझं मला मोकळं करा, आणि पोरं तुम्हाला घ्या. आता पोरं घेऊन आम्ही का डोंबाराचा खेळ काढू? काय करायचं काय? काय राहिलं नाही मग. तुम्ही नवऱ्याच्या पाया पडा, या मताचं मी नाही आहे. पण पोरांना भीती तर दाखवा. मुलगी शाळेतून उशिरा आली तर आईने भीती दाखवा ना. तुझ्या बापाला कळलं तर थोबाड फोडीन. भीती तर दाखवा, पोराला भीती दाखवा. आणि आज बापांची भीती राहिली नाही म्हणून पोरं वाया गेली. तुमचं काय मत आहे? आज सगळ्या पोरांनी हा आदर्श घेतला पाहिजे. काय कमावलं तुम्ही आयुष्यात? हसायच्या गोष्टी नाही. इंदुरीकर बोलतो, लोकांना राग येतो. काही लोक म्हणतात इंदुरीकरची तारीख नको का? तो काही बोलतो, काही बोलतो. मी याला नाही, मी काही कवठाला आंबा म्हणतो का? माझी तारीख का नको? मी झोंबतो का म्हणून खरं बोलतो ना. काही लोक म्हणतो इंदुरीकर नको ते, काही काही बोलतो. येणा वेळ आहे का? 31 वर्ष मी खेकडत येत होतो का? एक केस कमी आहेत अंगाची, एवढी गाव पाहिली. माझ्या इतकं तर फिरला नाही कोणी, माझ्या इतक्यानं कोणी केलं नाही. एका जन्मात 10 जन्मात होणार नाही कोणाला. पण आमची वाक्य कालही खरे, आजही खरे, उद्या खरे. काय म्हणणं तुमचं? आज वाटोळं झालं कारण 40% शाळेतले पोरं मोबाईलमधली रमी खेळून गेले, 10% लोक शेअर मार्केटने गेले. तुम्हाला पटणार नाही महाराज इंदुरीकरचं वाक्य, लोकांना राग येतोय. 100 पोरांमध्ये 93 पोरं व्यसनी आहेत. 100 पोरांमध्ये 93 पोरं व्यसनी आहे. महाराज संपली माणसं जीवनात. बाप जिवंत आहे, मुलगा गेला. हो मुलगा गेला. काय कमवलं तुम्ही मला सांगा? सांगा. गाडी, बंगला, धाबा, बार, JCB, पंप, आग लाव. 60% लोक पितृसुखापासून दूर आहेत. 60% लोक आयुष्यात पितृसुख नाही पाहू शकले. काय मजा आहे तुमच्या जगण्यात मला सांगा? 500-200 तोळे सोनं आहे म्हणजे तू श्रीमंत आहे. 1-2 कोटीच्या पावत्या आहेत म्हणजे तू श्रीमंत आहे. 5-50 एकर जमीन आहे, 2 पंप आहेत, 3 धाबे आहेत, 2 JCB आहेत म्हणजे तू श्रीमंत आहे. अरे जन्मदात्या बापाला मुलाला खांदा द्यावा लागला. दिला हो महाराज, खांदा बापाने दिला. काय कमावलं बसलेले माणसं तुम्ही मला सांगा? आज 9वार साडीतली आई जर मुलाच्या प्रेतावर डोकं ठेवून रडत असेल तर आईनं काय कमवलं मला सांगा? संपलं सगळं जग. आई जर मुलाच्या अंत्यविधीला जाते तर कमावलं काय? आणि हे चित्र आज समाजामध्ये झालंय का नाही? बोला, काय कमावलं? महिला मंडळ ह्या 4 वर्षात एखादा माणूस जर तरुणपणात मेला
आणि त्याचं प्रेत जर अंघोळीला बाहेर काढलं तर त्याची गुजीरवाडी पोरं त्या प्रेताजवळ उड्या आणतात, तो उड्या आणतात. काय माहीत त्यांना माझा बाप गेलाय, काय माहीत त्यांना माझी आई विधवा झाली, काय माहीत त्यांना माझ्या आईला विधवापणाचा डाग लागलाय. ती पोरं आईला विचारतात, आई माझ्या बाबाला लोक का आंघोळ घालतात का? आणि तीच पोरं आईला विचारतात, आई माझ्या बाबाला बांधून कुठं चालवलं सांग. आणि प्रेत पेटवल्यावर सगळी लोक रडतात आणि ती पोरं हसतात. आणि हसणारी पोरं आईला विचारतात, आई पेटवला माझा बाप, आई पेटवला, पेटला माझा बाप, आई पेटला माझा बाप. आई म्हणते तुझा बाबा मेला नाही, तुझा बाबा देवा घरी गेलाय. ते पोरग पाठ करत सगळ्यांना सांगतं माझा बाबा देवा घरी गेलाय. शाळेतली पोरं म्हणतात तुझा बाबा देवा घरी नाही गेला, मेलाय, तुझा बाबा मेलाय. ते शाळेतलं पोरग घरी येतं, आईचा पदर धरी आईला सांगता, आई खोटं बोलली, आई मेलाय माझा बाप, मेलाय. धाडकन आईला चक्कर येते. या 3 वर्षात तिसरीची पोरं बापाच्या दाव्याला आहेत. या 3 वर्षात स्तनातली दूध पिणारी पोरं बापाच्या दाव्याला आहेत. आणि या 3 वर्षात पोटातली पोरं बापाच्या दाव्याला आहेत. आणि याला 3च कारण आहे, दारू, जुगार, मोबाईलचा गैरवापर आणि आई बापाने केलेले लाड. 11वीच्या पोराला 1.5 लाखाची गाडी, 50,000चा मोबाईल. पोरगा 11वीला आहे पण 1.5 लाखाची गाडी, 50,000चा मोबाईल, रोज हलक्या हाती 200 रुपयाचा बॅलन्स. मी मोबाईल वापरत नाही, आपली परिस्थिती नाही. अख्ख्या गायक वादक महाराजांमध्ये मी महाराष्ट्रातला गरीब बॉय आहे. मी मोबाईल वापरत नाही. मोबाईल हा माझा विषय नाही. मी मोबाईल वापरत नाही. आपला जगाचा काही संबंध नाही. मला कोण मिळालं तपास नाही, कोण आलं तपास नाही, कोणाशी काही घेणं नाही. 3 कीर्तनं दिवसभर करायचे, गाडीत झोप काढायची, जेवढं वाचन होईल तेवढं करायचं. वाचलं जर नाही तर तुम्हाला एवढं खोल सांगू शकत नाही. तासभर तर पुस्तक उचकलत पाहिजे. ती काय बापाची पेन नाही का, त्या गप्पा नाहीत. मला मित्र नाही, एकही मित्र नाही आपल्याला. जो भेटल तो मित्र. आता या गावात एवढे भेटले, एवढे मित्र, पुन्हा आले हेच मित्र. ज्याचे मित्र चांगले त्याचा संसार चांगला, आणि ज्याचे मित्र नालायक संसार संपला. नवरा बायकोचं भांडण जर होत असेल, नवरा बायकोला जर मारत असेल, तर कुणालाच माहीत नाही, मित्राला माहिती आहे. मित्रानं त्याला बोलून घेतलं पाहिजे, इकडे घटस्फोट घे, नेऊन घाल, तिच्या बापाला बोलव, थोडासा समजोता करून घे. पण उद्या जर लोकांच्या लेकराला कदा फटका बसला आणि ते पोरगी जर मिली, एक तर ती अगोदरच कमकुवत झाली, जर मिली तर तुझी खानदान बसेल. हा सल्ला मित्रानं दिला पाहिजे. हां, मित्रांनी त्या सांगितलं पाहिजे, मारू नको, नेऊन घाल, घटस्फोट घे, पाहुणे बोलव, समजोता करून घ्या, घटस्फोट घे, सोडून दे, टाकून दे ना, काय दुसरी कर ना. पण लोकांच्या लेकराला जर फटका बसला तर तुम्हाला माहीत नाही बसतं माणसाला. पूर्वी बायकोला मारून खून केलेल्याच आत नेत होते, आज अख्खं घर नेतात, अख्खा वाडा नेतात. अजून 5 वर्षांनी लग्न जमावणारे सुद्धा नेणार. जमाय कोण कोण होते हो, आणि 5 वर्षांनी मित्र सुद्धा नेणार. याची टोळी कोण कोण आहे. चला, विनोद नाही हे वाक्य मी बोलत नाही, स्वतः सुदाम्या बोलतोय. सुदाम्या म्हणतो, एका गुरुकुला शिकलो आम्ही. अरे माझा मित्र महालात बसावा, मी झोपडीत बसावं. माझ्या मित्राच्या बायको महाराणे आणि माझी बायको पोदे बांधायला फडके बांधते. काय भानगड आहे. माझा मित्र खाशिया सणावर बसून राज्याचा नियम करतोय, नियम चालवतोय, आणि मी हातात चिपळ्या घेऊन लोकांचं भजन करतोय, देवाचं भजन करतोय. सुदाम्या देवाला प्रश्न विचारतोय, ही वेळ माझ्यावर काय आली. पण सुदाम्या म्हणतो, पुढचं वाक्य सुदाम्याचं इतकं सुंदर आहे. सुदाम्या म्हणतो, माझं जरी प्रारब्ध असलं तर माझा मित्र कृष्ण आहे. शब्द नीट आहे का. गरिबी हे माझं प्रारब्ध आहे, ते काळ कधीतरी ते बदलेल. मी प्रारब्धाशी तोंड देत राहणार आहे आणि कृष्णासारख्या मित्राचं भजन करीत राहणार आहे. परिणाम सोन्याची नगरी सुदाम्याला मिळाली. तुम्ही फक्त चांगल्याच्या संगतीत राहा तरच तुमचं कल्याण आहे. संगत संतन की करले जन्म का सार्थक कछु करले, जन्म का सार्थक कछु करले, जन्म का सार्थक कछु करले. संगत संतन जन्म का सार्थक कछु करले.
सापानं विळखा मारला का आनंद गेला, अहंकार नावाच्या विंचवानं नांगी मारली का आनंद गेला. आणि अजून एक कोण आली माहिती आहे का तुमच्या सगळ्या माझ्या घरात? आनंद जी घेऊन गेली तिचं नाव आहे कोल्हाटीन, आणि त्या कोल्हाटणीचं नाव आहे माया. आणि ह्या माया नावाच्या कोल्हाटणीनं जग संपून टाकलं. तुमचं काय मत? माया विघ्ने भ्रमणा खरे म्हणत मी माझे खरे. संस्कारी जाईना नावाचा साप, अहंकार नावाचा विंचू, आणि तिसरी कोल्हाटीन आली. त्या कोल्हाटीचं नाव काय? गेलं मांबल माया. आणि ती माया नावाची कोल्हाटीन आपण जन्माला येताना बरोबर आणली नाही, ती नंतर पाहुणी आली. येताना आपण आणली होती का? आणली होती का? बोला ना. नाही, ती होऊन राहिला आली. बरं आली तर आली. कोण आहे ती? कोल्हाटीन म्हणजे माया. कोल्हाटीन शब्द नको, माया. आता ती आली, या गावात राहिला, तिथं याचा काही संबंध नाही. पण ती म्हणती मला याच्यातच नवरा करायचा आहे. डोकं खाजवा झाला, याच्यातच आली राहिला आणि म्हणती मला नवरा करायचा. बरं कर बाई, याच्यात काय नवऱ्याला तोटा नाही. आता मग तिला नवरे आहे त्याच्या, मग तुला कोणता नवरा करायचा आहे? तिनं 2 अटी केल्या. मी नवरा करील बाई, पण माझ्या 2 अटी आहेत. काय? माझा नवरा माझ्या पोटी जन्माला आला पाहिजे, मीच त्याची आई पाहिजे, मीच त्याची बायको पाहिजे. बरं झालं. दुसरी अट काय? ती म्हणजे मला दिवस नाही गेले पाहिजे, माझ्या नवऱ्याला दिवस गेले पाहिजे, मी मोकळी राहिली पाहिजे. मग म्हणलं तर बाई तुला नवरा कोणता? तर ती म्हणते मी नीट आहे का बरं का, माया. माया मायेनं ह्या सुंदर शरीरात मी तयार केला. मायेनं कोण तयार केला? मी. आता ती कोण झाली? त्याची आई. आणि तिनं त्याच्याशीच लग्न केलं. बोला बोला, आता कोण झाली? अरे बोला ना. बायको म्हणजे आई, तीच बायको. बोला बोला. आणि तिला दिवस नाही गेले, याला गेले. आता याला दिवस गेले. कोणला? नवऱ्याला म्हणजे मीला. मीला दिवस गेले, पण मीला 12 पोरं झाली. 12. आणि त्या 12 पोरांमध्ये 6 पोरं झाली आणि 6 पोरी झाल्या. ऐका पोरं कोणते कोणते झाले? 6 पोरं. 6 बोला बोला पोरी. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार. 6. आशा, इच्छा, वासना, तृष्णा, मनष्णा, तितिक्षा, कल्पना. 6. या 6 झाल्या पोरी आणि 6 झाली पोरं. बाई झाली मोकळी, तिचं नाव माया. आणि पोरं कोणा झाली? नवऱ्याला. हिला काही तकलीफ नाही. आणि हिच्या एका एका पोरानं अख्ख्या शरीराचा तमाशा केला. कसा केला ऐका एका एका मिनिटात. ऐकायचं का पुढे जायचं? ऐकाय ना. कोणी केला? पहिला केला काम. काम आता लय बारीक ऐका. काम जर शरीरात तयार झाला, काम, तर तो डोळ्यावाट्या बाहेर पडतो. नीट आहे का बरं का पोरं पोरी? काम शरीरात तयार झाला का तो डोळ्यावाट्या बाहेर पडतो. पहिलं पाप डोळ्यात तयार होतं आणि डोळा काहीच करीत नाही. तो गडीच हुशार आहे, काहीच करीत नाही. आणि डोळ्यात एकदा पाप तयार झालं की डोळा काही करीत नाही. डोळा काही करीत नाही. ते पाप डोळा मनाकडे पाठवतो. बारीक आहे का बरं का? तयार कोण झालं? काम. तयार कुठं झाला? डोळ्यात. म्हणजे आला कुठं? डोळ्यात. डोळा काही करीत नाही. डोळा काहीच करीत नाही. ते पाप मनाकडे पाठवतो. काय साखळी किती अवघड आहे पहा. तयार झाला याच्यात, इथं आला कोण? काम. यांच्यात काही हा काहीच करीत नाही, याचा काही संबंध येत नाही. मग यानं काय केलं? तो मनाकडे पाठवला. मन इतकं हुशार आहे, त्यानं त्याच्याकडे ठुलाच नाही. नाही, मन छत्र आहे. मनाला माहिती आहे सगळे लोक आपल्याच नावानं बांबला त्यात. सगळे लोक नाव कोणाला ठेवतात? मनाला. मन म्हणलं आपल्याला हे ठेवायचंच नाही, त्याला इंद्रियक पाठवलं. आणि इंद्रिय एकदा खवळले आणि काम जर शरीरातला संचारला तर विद्वान माणूस सुद्धा चुकीची घटना करतो. हे ध्यानात ठेवा. माणसं म्हणतात तो फार चांगला वाजवायचा, पण नादी लागल्यापासून कुणीकडे थापा टाकतो. थापा नाही, तो पाकवात फोडून टाकेल. थापा का? हा विनोद नाही आहे. आणि त्या पाया पडून सांगतो, काम जर शरीरातला खवळला आणि तो जर आकळला नाही तर काम 7 गोष्टी करतो. ऐका.
एक, कामातूर माणसाला वय नाही, कामातूर माणसाला जात नाही, कामातूर माणसाला नातं नाही, कामातूर माणसाला कुळ नाही, कामातूर माणसाला शील नाही, कामातूर माणसाला काळवेळ नाही आणि कामातूर माणसाला लाज नाही. या 7 गोष्टी एकदा खवळल्या का कार्यक्रम संपला. तुमचं काय मत आहे? घडी दिसत नाही आतून, पण काम दाखवल्याशिवाय राहत नाही. माणसं म्हणतात ना, म्हाताऱ्या माणसाला कशाला बायको पाहिजे, करू द्या. कोणत्याही म्हाताऱ्याला सांगतो, मोकळ्या मनानं बायको करा, काही फरक पडत नाही. तुम्ही फक्त वयानं दमलेत, मनानं खंबीर होऊन जाऊ द्या. हातालाही उलट फिरायचं आपल्याला. काम जर शरीरात तयार झाला आणि तो जर कंट्रोल झाला नाही तर विषय संपला. आता उलट आहे का, काम शरीरात तयार झाला आणि तो जर पुरा झाला नाही, पुरा झाला नाही आणि काम जर अतृप्त राहिला तर क्रोध तयार होतो. तुम्ही बारीक ऐकतीच नाही मला. आता आपण नुसते टाळ कुठून मेलोय, आपण काहीच केलं नाही मला. काम जर अपुरा राहिला तर क्रोध तयार होतो. आणि पाया पडून सांगतो, जेलमधले 80% आरोपी फक्त 2 मिनिटाचा राग आकळला नाही म्हणून आहेत. खून करायला काय 2-4 दिवस लागत नाही, मर्डर करायला काय 5-6 दिवस लागत नाही. आता एखाद्याला म्हणलं तुला कीर्तन संपल्यावर 10 लाख देतो, इंदुरीकर भोकस, मग इंदुरीकर काय एका झापडीचा गडी नाही. खून करायला काही लागत नाही, पण त्याची फळं वाईट आहेत हे ध्यानात ठेवा. तुम्ही आरोपींना कधी जर भेटायला गेले, तुम्हाला अनुभव नसेल मला, ठसा आरोपी राहिला त्यात ठसा. कर्म 2 मिनिटाचं आहे, पण फळ आयुष्याचं आहे. काय लागतं खून करायला? आज महाराज या मोबाईलमधल्या गोष्टींमुळं अल्पवयीन गुन्हेगारांची संख्या वाढली किती. हां, आज पोराला कायद्यानं शिक्षा देता येत नाही म्हणून ते ग्राम सुधार याच्यात टाकावं लागतं. सुधारल्यात आज एवढे पोरं बेफाम झालेत. काय ती एक बाटली मिळत ती गावात हॉटेलात आपलं दुकानात, ती लाल बाटली काय आहे काय, इतकी लोक पेतात ती बाटली. काय हा ह्यालाही पेते. हा पुरी तर कॉलेजच्या पुरी तर लय हाणत्या 3-3 4. काय आहे म्हणतात त्याच्यात, काय ऊर्जा येते का काय, आग लावत्या एनर्जीला, काय करायचं. पण बोलन कोण? ह्या जगात जो बोलेल तो उद्या सकाळी नसेल. खरा बोलला का त्याचा बांबू उपाटलाच. या जगात एकच मानताचा सत्कार, मोठ्याची बुटच चालते त्यांची लाल करणे. आमच्यासारखे खरे बोलाल उखाडले, ज्याला लवकर मारायचं त्यानं खरं बोलायचं. जो खरं बोलेल संपला त्याचा कार्यक्रम. मी आयुष्यभर खरं बोललो म्हणून हलक्या हाती 1000 शिव्या खातो दिवसभर. खरं झालं. आणि काम जर अपुरा राहिला, इतकं सुंदर चिंतन आहे पहा, काम जर अपुरा राहिला तर क्रोध तयार होतो. आणि पुढे ऐका, काम जर पुरा झाला नाही तर क्रोध होतो. आणि काम जर पुरा झाला तर ती गोष्ट वारंवार मिळावा असा लोभ होतो. काय सूत्र आहे महाराज त्याच्यामध्ये, एवढं किचकट आहे. दुसऱ्या अध्याय सांगू राहिलो मी ज्ञानेश्वरीचा. राग जर आकळला तर पुन्हा घोटाळा होईल. 2 मिनिटाचा राग जर आकळला तर तुम्ही देव बनू शकता, आणि 2 मिनिटात जर बेपान सुटले तर राक्षस बनू शकता. ही जी आरोपी लोक एवढे भयानक आहेत असं नाही आहे, ती 2 मिनिटाची झलक आहे. आणि तेवढी झलक जर सांभाळली तर संपला विषय. खरं आहे का खोटं आहे मला? आणि आपली मंडळी झलकच समजत नाही. आपली मंडळी ती होऊनच जाऊ दे, एकदा आज जाऊ देच. भावाची बैलगाडी वावरातून गेली, त्याला एकच सांगायचं, अरे कपाशी पेरली, आजच्या दिवस नाही, राहिलेलं तुझं वाहून घे, पण परत घालू नको. डोक्यात दगड घातला त्याचा, तो जाग्यावर मेला ना, हा आत गेला. बैल घरी नाही आलाच, माणूस नाही राहिला, कपाशी उचलायची कोणी. दोघांची मारामारी झाली, दोघं पोलीस स्टेशनला गेले. पोलिसांना दोघांचे 50-50 हजार घेतले. एकानपेटीत दिली, म्हणला परत असं करू नका. आता एकानपेटीत केवढं बसली 50,000. तरी तो म्हणतो 50 गेले पण त्याची जिरावली. आता असंच करायला लागले तुम्ही, काय काढलो. आणि आपली लोक यानंच मेली. तारखीला जात्यात महाराज, पैसे नाही हो, अशी लिंबा खाली बसतात बिड्यावळीत. 9 बंडल वाहले त्याने एका दिवसात. हां, मग 3 वाजता वकील म्हणला दुसरी तारीख दिली. असं आहे काय? वडापाव खाला निघाला, त्याला मिटून घे. का
काय मिटवायचं आता फार कडाऊ केस आली कडाऊ जाईल 10-5 गुंठे इकडे तिकडे पण त्याची एकदा तुम्ही झिरीता कोणची हे राजकारणी लोक आहेत किती संयमानं जगातात हं? राजकारणी लोकांचा अभ्यास करा मला किती शांत डोक्याने काम करतात असे व्हाय करतात का कधी शांत आहे दिवसभर माईको बोलू द्या काही बी कोणाला बी संध्याकाळी निवांत बसणार हां तू असं बोलला का तू तसं बोलला का किती संयम आहे हो आणि त्यांचे कधी असे पतसंस्थेच्या व्याजावरून शिक्षक भरतीवरून दुधाच्या भावावरून कधी भांडणं झाले का हां किती हुशार आहे तो म्हणला का तू 6% पतसंस्था काढली मी 9% काढली म्हणून कुदी झाली कधी म्हणता कधी हां खायचं असल्यावर किती निवांत खातात खायच्या गोष्टींमध्ये ते भावपळच करणार नाही काय एखादा शिक्षक सम्राट म्हणला का तो 3 लाखात शिक्षक वाढला आणि मी 2 लाखात भरितो म्हणणारच नाही निवांत जगणार ते आपल्या कुद्या लावून देणार आपली ईडीच आता या सभा चालू आहेत वार्षिक साधारण सभांचा तडाखा चाललाय पहा आता सुरुवातीला आता झाल्या असतील ज्यांच्या घरी सभा आहे ना त्याच गावात सोसायटीची ज्यांच्या ताब्यात सोसायटी आहे तेच पुढे बसेल राहतात विषय मांडायला आणि अनुमोदन द्यायला तेच त्यांच्यात गंमत चालत आपलं एखादं जर गेलं नुसतं म्हणा एवढं खर्च का झाला कोण बोलला हाना नाही पेसवा तिची चप्पल कोणीकडे तो धोतार कोणीकडे त्याला सभा कशी काय झाली उडत गेली सोसायटी मध्ये चप्पल गेली ही लोक दाबून मारतात लोकांना मार हे उजरून नाही देणार कोणाला कधीच नाही संयम आहे पण शांत आहे जी वाय आहे का निवांत गेम करणार पण शांत कधीच डोळ्यावर येणार नाही पण ठोकल्याशिवाय राहणार आणि आपलं येणं 15ची पेलं का फडून टाकेन खपून टाकेन मागुणा खिचटी फाटील याची आणि हा फाडाय निघाला दुसऱ्याला मोठी माणसं संयमानं राहतात काम क्रोध लोभ मद मत्सर आणि अहंकार ही त्या हिची पोरं आहेत कोराटीची मायेची आणि हे पोरं जर तुम्हाला मारायचे असतील तर आज 3 कीर्तनं एकत्र आहेत मुलीचा वाढदिवस आहे वास्तुशांती आहे आणि सत्यनारायण पूजा आहे तिन्ही आपल्याला एकत्र करायचे आहेत करून देतो पहा मुलीचा 100 आपल्याकडून होणार आता वास्तुशांती अशी केली खाली पाया खोदला पाया जर पॅक असेल तर घर पॅक आहे बरोबर आहे याला जर पाया पेरायचा असेल तर ज्ञान नावाचा पाया आहे तुम्ही बांधलेल्या घराला खिडक्या आहेत याला 9 खिडक्या आहेत मोजा पटकन 2 4 6 7 लघवी 8 विष्टा 9 पण संतांचं म्हणणं आहे 10 मोजा 10 2 4 6 7 लघवी 8 विष्टा 9 अखंड भजन करून दे ब्रह्म पुन्हा 10 या 10 खिडक्या आहेत त्याला दरवाजा आहे याला दरवाजा आहे त्याच्यात 1 माणसं 4 माणसं 6 माणसं आहेत याच्यात 23 माणसं आहे 1 जीव त्याला 2 बायका प्रवृत्ती निवृत्ती इकीला 12 पोरं इकीला 8 पोरं 12 न 20 2 बायका 22 1 जीव 23 आणि ज्या दिवशी गळ्यात माळ आली आणि मुखात नाम आलं त्या दिवशी याची वास्तुशांती झाली आणि ह्या दीपक थोरातांनी आज इंदुरीकडचं कीर्तन ठेवलंय वर्षात तुमचा 2रा बंगला होणार आणि तो बी मोठा होणार चांगला होणार कष्ट करणाऱ्या माणसाला देव मिळतो फक्त पूजा करा कोणची करा स्वामी काज गुरु भक्ती स्वामी काज गुरु भक्ती स्वामी काज गुरु भक्ती स्वामी काज गुरु
काय पा मी कुणीकडे बुंगून येत असतो ती काय तुम्हाला सुधारणच मी कुणीकडून कुणीकडे आलोय वास्तुशांतीवर आलो वाढदिवसावर आलो आणि महत्वाची गोष्ट आई वडिलांची सेवा काळ्या आईची सेवा याच्यातच देव आहे बोंबलं थिंडून कुठं देव भेटतो का बोंबलं थिंडून देव भेटला मुळात प्रश्न असा झालाय महाराज प्रत्येक माणसानं 2 गोष्टी सोडून दिल्यात जबाबदारी आणि कर्तव्य हा मुलगा पक्वाद आहे आलाय वाजवलंय पीठ काढणं त्याची जबाबदारी आहे त्यानं पीठ काढावा गट्टे उतरून घ्यावा पक्वाद बॉक्समध्ये घ्यावा त्यांनी शिष्य ठेवल्या त्या शिष्यानं पक्वाद नाही शिकायचा फक्त बोकांडी घेऊन येण्याची आणि याला आयती गादी टाकून द्यायची पक्वाद पुढं ठेवून द्यायचा मग हा पंडित त्याला पावडर लावणार थाप टाकणार आणि परत हा बाजूच सरकणार शिष्य येणार बोकांडी पक्वाद येणार तुम्ही जबाबदारी आणि सरपंच आहेत गावचे आठवड्यातून एकदा गावातल्या शाळेत गेलं पाहिजे ही सरपंच जबाबदारी आहे गुरुजीची गाठ घेऊन गावातलं खालवर माहिती काढली पाहिजे ही मुलांच्या काय समस्या आहे या पाहिल्या पाहिजे पाण्याची अडचण आहे का परीक्षेची अडचण आहे का परीक्षा स्कॉलरशिप आहे जाताना पलीकडच्या गावात जायचं आहे वड्याला पाणी आहे का ही गावची सरपंचांची जबाबदारी आहे एकही सरपंच 15 ऑगस्टपासून शाळेत जायला नाही मग तुम्ही गाव पाटील करता कशाला संसारच करा ना चांगला सत्ताही लागती गावही बोकांडी बसायला लागत आणि परपंचही चांगलं झालं पाहिजे तुम्ही करता कशाला 1 तासभर सरपंच सकाळी गावात थांबला पाहिजे जबाबदारी आहे लोकांचा चाप आहे पण थांबत जाय गावात हां हां हो खरं आहे का खोटं आहे बोला आठवड्याने शाळेत गेलं पाहिजे 2 गरीब मुलांची कपडे फाटलेत गुरुजी यांचे नंबर द्या मी कुणाला ॲडजस्ट करतो मी काही तो काही मुलाला ड्रेस घेऊ 3 मुलं हुशार आहेत वर्गात हुशार आहेत पण बिचाऱ्यांची शिष्यवृत्ती भरायची परिस्थिती नाही स्कॉलरशिपला पहिले येण्यासारखे पोरं आहेत सर 20-20 रुपये फी आहे ना आम्ही 3घांची भरतो मी गावातून अजून 2घांना सांगतो आणि मी 5 जण पोरांची फी भरतो तुम्ही फक्त यांना शिकवा अरे एका मुलाची 20 रुपये फी भराल तर देवाचं तुमचं 2 कोटीचं काम होईल रे पण तुम्ही जर गावात ढुकूनच पाहायचं नाही मग जबाबदारी कशाला म्हणतात कोण मिळालंय तपास नाही कोण आलंय तपास नाही या गोष्टी तुम्ही केल्या नाही हो आणि जबाबदारी जर नसेल तर त्याचा उपयोग काय आणि आज सगळ्या लोकांनी जबाबदारी अरे शेतकरी आहेत आता कीर्तनात बसलेले सगळे शेतकरी आहेत सकाळपासून तुम्ही कोणता शेतकरी कपाशी जाऊन आला आज नाही पाऊस उघडलाय कपाशा पाण्यावर आल्यात काय रे यायला सुरुवात झाली जरा पानं चेक केलेत का कपाशीचे केले तुम्ही काल आज नाही का केले का कपाशीच्या पानाला काळे टिपके पडायला लागले आणि खालून मावा यायला लागला आता असेच जर तुम्ही 10 दिवस बोंबलं थिनत राहिले तर बोंडांपर्यंत कागद का वाळ्या जाणार आहे ना जबाबदारी नाही का आपली सकाळी कपाशीला गरका मारणं संध्याकाळी मुलांना पुढं घेणं अभ्यास करा पोरणं फटकीन धरून 10 मिनटं घेऊन बसणं माणसाने जबाबदाऱ्या सोडून दिल्यात मला जबाबदाऱ्या फक्त माझी लाल करा काय लाल करा तुझी लाल करायची काय तू जर काहीच करीत नाही तू जर नुसता गावात एकमेकावर माणसं सोडून कुद्याच लावून देतोय याला 90 पाहिजे दोन त्याला गोळा लावायला दोन त्याला पाजून याला गोळा लावायला मग तो चांगल्या गावाचा तमाशा केलाय तो का पुतळा बांधता येतं का चौकात चांगल्या गुन्ह्या गावांना गोविंदानं गाव राहत होतं एका ताटात गाव जेवत होतं तो दणका उठून गेलाय गावात इकडे आणि वरून माणसं म्हणतात करणाऱ्या माणसाला त्रास होतो तू करीतच काही नाही तर त्रास कर जो खरं करतो त्याला त्रास आहे महिला म्हणत तुम्ही मुलाला 10 मिनिटं अभ्यास घेतला पाहिजे पसायदान घेतलं पाहिजे पोरं या गोष्टी करा ना हे जाऊ द्या जग बदलणार ते जगाचा विषय सोडून द्या लोकांना काही घेणं तुमचं आणि हीच खरी देवाची पूजा हीच तुम्ही अभ्यास करा